नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी कडनं दुसरी जाहिरात आली दुसऱ्या पदासाठी, निरीक्षक या पदासाठी। तुम्ही जर यापूर्वी बीएमसी कार्यकारी सहाय्यक अर्थात लिपिक या पदासाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला जर या पदासाठी तुम्ही अर्हता धारक असाल किंवा इथे तुमचं एज्युकेशन फुलफिल होत असेल, तुम्हाला यासाठी पण एक फॉर्म भरावा लागेल तर तुम्हाला हे पद मिळणार आहे। सो या पदाबाबत आपण माहिती घेणार आहे, काय यासाठी कोण पात्र आहे, त्यानंतर वेतन श्रेणी काय, परीक्षा पद्धत आणि निवड पद्धत कशी आहे, या आधारे तुम्ही जाणून घेऊ शकता की बीएमसी कार्यकारी सहाय्यक आणि यामध्ये काय फरक आहे। फरक एवढाच असणार आहे पात्रतेमध्ये आणि एक्झामच्या पद्धतीमध्ये, सिलेबसमध्ये। थोडक्यात समजून घेऊया। तिकडे जाण्यापूर्वी या संदर्भातली इग्नाइट अकॅडमीची सेपरेट बॅच पण आपण लॉन्च केली, निरीक्षक बॅच म्हणून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे। याला लाईव्ह जरी म्हटलं मी तरी त्यामध्ये तुम्हाला जीके जीएस चा हा जो टॉपिक आहे मुंबईशी रिलेटेड, तो मात्र तुम्हाला आम्ही रेकॉर्डेड स्वरूपात अमोल गाडेकर सरांचा तुम्हाला अवेलेबल असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला बीएमसी कार्यकारी सहाय्यकचं जीके जीएस आणि तुम्हाला इथे निरीक्षकचंही जीके जीएस कव्हर होणार आहे। सो ते तुम्हाला अवेलेबल होणार आहे। बाकी मात्र सिलेबस तुम्हाला लाईव्ह स्वरूपात बघायला मिळणार आहे। लाईव्ह स्वरूपात बघायचं आहे। यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, प्रत्येक विषयावर तज्ञ मार्गदर्शक अवेलेबल आहे। 178 जागांसाठीची बॅच आहे 23 सप्टेंबर पासून सोमवारपासून चालू होते। 1124 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे। लगेच जॉईन करा, कारण याची एक्झाम तुम्हाला द्यायची दिवाळीनंतर। सो या 2 महिन्यामध्ये चांगला अभ्यास तुमचा होऊ शकतो। इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा। आता बीएमसीचे जे विद्यार्थी ऑलरेडी ज्यांनी आमच्याकडे बॅच घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण सेपरेट बॅच देतोय, ज्याला आपण बृहन्मुंबई अधिनियम कायदा 1888 म्हणतोय, किंवा ज्याशी विद्यार्थी ज्यांना फक्त एवढीच बॅच घ्यायची असे नवीन विद्यार्थी असेल त्यांना पण ही बॅच अवेलेबल आहे। बघा, ही बॅच तुम्हाला 23 सप्टेंबर पासून अवेलेबल होते आणि याची फी 999 प्लस जीएसटी। पण प्रथम येणाऱ्या 500 विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंट, म्हणजे फक्त तुम्हाला 500 प्लस जीएसटी मध्ये ही बॅच अवेलेबल होते। बीएमसीचे जे विद्यार्थी आपल्याकडे ऑलरेडी आहे त्या विद्यार्थ्यांना मात्र 75% ऑफ मध्ये ही बॅच अवेलेबल आहे, म्हणजे 250 रुपये प्लस जीएसटी मध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल होते। सो लगेच ही बॅच परचेस करा। ही बॅच तुम्हाला लाईव्ह लेक्चर आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, 10 प्लस टेस्ट आहे, एमसीक्यू प्रॅक्टिस आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहे आणि प्रत्येक भर सर ही बॅच तुमची सेपरेटली घेणार आहे। ही बॅच घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यायची गरज नाही, यामध्येच ते इन्क्लूड असणार आहे। ओके, सो आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे, ज्यामध्ये आपण बघूया ही जी जाहिरात आली आहे, ही जाहिरात तुम्हाला बघायला मिळते 16 तारखेची ही जाहिरात दिली होती। त्यानंतर ही जाहिरात निरीक्षक या पदासाठी आहे। कोणत्या डिपार्टमेंटकडनं ही आलेली आहे तर कर निर्धारण व संकलन खाते यांच्याकडनं आलेली ही जाहिरात आहे। यामध्ये स्तर जर बघितला तर M17 म्हणजे 29,200 पासून 92,300 पर्यंत तुम्हाला सॅलरी स्ट्रक्चर आहे। 178 पद आहे, गट क ची ही पद आहे। यासाठी ऑनलाईन भरण्याची प्रोसेस, ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रोसेस चालू आहे। यासाठी मेल आयडी हा दिलाय त्यांनी, बरोबर। आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी जागेंचं विवरण। आपण जर बघितलं 178 जागांचं विवरण कसं आहे तुमच्या कॅटेगरी वाईज, तर बघा एसटी साठी तुम्हाला जागा आहे 11, एससी साठी जागा आहे 3, एनटीच्या अ च्या 3, ब च्या 4, क च्या 2, ड ला 0 आहे, एसबीसी ला 0 आहे, ओबीसी ला 32 आहे, एससी बीसी ला 18 आहे, ईडब्ल्यूएस ला 18, ओपन ला 87, अशा 178 जागांचं विवरण आहे। हे त्यांचं समांतर आरक्षण आहे। समांतर आरक्षणामध्ये कोणाला पदसंख्या दिली बघा, महिला आहे, माजी सैनिक आहे, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू आहे, अंशकालीन पदवीधर आहे, त्यानंतर अनाथ आहे आणि दिव्यांगांसाठी पण दिले। अनाथांसाठी टोटल जागा 2 दिलेल्या आहे, दिव्यांगांसाठी टोटल जागा 7 दिलेल्या आहे। या पद्धतीने समांतर आरक्षण त्यांनी दिलेलं आहे। त्यानंतर वरचं जे आरक्षण आहे त्यामध्ये बघा, हे जे अ ब कड अज म्हणजे त्याला आपण एनटीचे म्हणतो, हे अंतर परिवर्तन आहे। त्या आतल्या त्यांच्या जागा इतरत्र चेंज होऊ शकतात, कोणी घेऊ शकतं, तो एक मुद्दा आहे, हे लक्षात घ्या। आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं तुम्हाला की हे जे पदवी, हे जे समांतर आरक्षण आहे यांच्यासाठी आणि कॅटेगरीनुसार शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तर पात्रतेकडे आपण घेऊन जाऊया। पहिले पात्रतामध्ये बघा, तुम्हाला कोणत्याही शाखेचा पदवीधर लागणार। बघा, पहिली अट काय, तुम्ही पदवीधर असावा। आता पदवीधर मध्ये असं त्यांनी म्हटलंय का प्रथम प्रयत्नात असावं, नाही, गॅपनी असेल, प्रथम प्रयत्नात असेल किंवा डिस्टन्स लर्निंग केलं असेल, काही प्रॉब्लेम नाही। पदवीचं मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। हा झाला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा काय, दुसरा मुद्दा आहे तुम्हाला 100 गुणांचं मराठी असावं लागेल। दुसरा मुद्दा आहे तुमच्या शिक्षणामध्ये 100 गुणांचं काय असावं लागेल, मराठी विषय तुम्हाला 10वीला असेल 12वीला असेल तत्सम शिक्षण घेत असताना हा लागणार आहे। तिसरा जर मुद्दा बघितला, हे 2 कव्हर झाले। तिसरा मुद्दा महत्वाचा जो आहे तो म्हणजे मराठी इंग्रजी तुम्हाला 30 शब्द प्रति मिनिटचा, म्हणजे तिसरा मुद्दा तुम्हाला आहे 30 शब्द WPM वर्ड पर मिनिट तुम्हाला मराठीचं पण लागेल, इंग्लिशचं पण लागेल। आता यामध्ये परत तो प्रश्न आहे, सर माझ्याकडे 40
चालेल का? 100% चालेल. इथे जरी किमान शब्द नसला तरी घाबरून जाऊ नका. तुमच्याकडे 40 जर असेल तरी चालतंय, कारण या एक्झामला 30 पेक्षा जास्त म्हणजे स्पीड चांगला आहे. तुम्ही काम अजून फास्ट कराल, सो काळजी करू नका. हे पण चालणार आहे. 30चं कमीत कमी असावं, मॅक्सिमम चालणार आहे. हे 3 डॉक्युमेंट, हे 3 पात्रतेमध्ये तुम्ही फुलफिल होत असाल तर फॉर्म भरायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. राहिला चौथा मुद्दा जो आहे MSCITचा. MSCIT तुम्ही आता जरी नाही दिलं, नियुक्तीनंतर 2 वर्षांनी दिलं तरी चालणार आहे. ओके, दॅट्स इट. आता यामध्ये एक प्रमुख मुद्दा आहे, त्याच्यामध्ये माजी सैनिक. माजी सैनिकांना बघा, ज्यांची सैनिकी सेवा ही 15 वर्ष किंवा 15 वर्षापेक्षा जास्त झाली असेल, अशा माजी सैनिकांना इथे 10वीच्या बेसवर फॉर्म भरता येईल, किंवा त्यांच्याकडे मिलिटरीचं सर्टिफिकेट असतं बघा, इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन, हे पण चालेल, किंवा तत्सम प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. माजी सैनिकांना सूट दिली. आता विशेष म्हणजे बघा, टायपिंग मध्ये पण सूट दिली आहे. जनरली टायपिंग मध्ये 6 संवर्गाला सूट दिली जाते. 6 संवर्ग कोणते कोणते? प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन आहे, अनाथ आहे, त्यानंतर दिव्यांग आहे आणि माजी सैनिक आहे. ह्या 6 जणांना. पण झालं काय, ह्या ऍड मध्ये ही झालंय गलती, चूक. मी त्याला चूकच म्हणतो आता डायरेक्टली. एवढं सांगून सुद्धा प्रत्येक वेळेस उमेदवारांना सांगावंच लागतं, प्रत्येक वेळेस बापू गायकवाडांना सांगावं लागतं, प्रत्येक वेळेस इग्नाइट अकॅडमीला सांगावं लागतं की ह्या ऍड मध्ये ही चूक आहे. मग तुम्हाला सांगावं लागतं अजून फॉर्म भरू नका. ज्या विद्यार्थ्यांना सगळं क्लिअर आहे त्यांनी फॉर्म भरा, पण ज्यांचं बाकी त्यांनी अजून 10 दिवस म्हणजे 10 दिवसानंतर मी तुम्हाला सांगेल तेव्हा फॉर्म भरा. जसं की ह्या ऍड मध्ये बघा, ह्या दोघांना सूट दिली आहे टायपिंग मध्ये, माजी सैनिकांना दिली आहे, अनाथांना दिली आहे. बाकीच्यांना का दिली नाही? तुम्ही पूर्ण 2दा वाचलंय, याच्यामध्ये टाकलंच नाही त्यांनी. तुम्ही वाचून बघा, तुम्ही ऍड बघा, यात दिलंय का मला सांगा. मग या विद्यार्थ्यांना काय दिलंय? 2 वर्ष सूट दिली आहे. 2 संधी तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. सदरची नियुक्ती मराठी, इंग्रजी, टंगलिंग परीक्षा नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्ष कालावधी तुम्हाला हे द्यायचं आहे. बाकीच्यांसाठी दिलंच नाहीये, चुकीचं आहे. ह्या दोघांसाठी जी आर आहे का? बाकीच्यासाठी पण जी आर आहे. बीएमसीची पाठीमागची ऍड बघा, त्यामध्ये टाकलंय. मग बीएमसीच्या ह्या ऍड मध्ये काय नाही टाकलं का? हे वेगळं निरीक्षक पद आहे. इथे फक्त माजी सैनिक, अनाथांना सेपरेट आरक्षण दिलंय. वेगळं काही आहे का? मलाही काही कळना. त्याच्यावर अनालिसिस करतोय मी, याचा पाठपुरावा मी करणार, तुम्ही घाबरू नका. सो जे विद्यार्थी यासाठी अडचणीत आहेत त्यांनी फॉर्म भरू नका, वेट करा. पुढे घेऊन जातो मी. वयोमर्यादा नेहमीप्रमाणे आहे. ओपनसाठी 18 ते 38, कॅटेगरी 18 ते 43, दिव्यांगांना 18 ते 45 पर्यंत सूट ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे. आणि जे बृहन्मुंबईचे कर्मचारी असतील ना, या कर्मचाऱ्यांना वयाची अट नाही, त्यांना फक्त एकच करायचंय, NOC घ्यायचं, ना हरकत प्रमाणपत्र त्यांना सादर करायचंय. कुणाचं खाते प्रमुख, तुम्ही ज्या ठिकाणी काम करता खाते प्रमुखांना NOC घ्यायचं, बाकी काही प्रॉब्लेम तुम्हाला नाहीये. NCL ज्यांच्याकडे नसेल त्यांना इथे कॅटेगरी मधून आरक्षण मिळणार नाही, हे पण त्यांनी सेपरेट सांगितलेलं आहे. निवड पद्धत कशी? आता डॉक्युमेंट कोणती लागतात ना, याच्यावर सेपरेट व्हिडिओ माझा उद्या येऊन जाईल, तो बघून घ्या. आणि मग सगळे व्हिडिओ व्यवस्थित झाले की मग 10 दिवसानंतर फॉर्म भरायचा. निवड पद्धत कशी आहे? निवड पद्धत तुम्हाला लक्षात येईल, निरीक्षक या पदासाठी तुमची फक्त लेखी स्वरूपातली एक्झाम होणार आहे. MCQ पॅटर्न मध्ये, म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणारे MCQ पॅटर्न मध्ये तुमची एक्झाम होणार आहे. याला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं, प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाचा असणार आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मराठी आणि इंग्लिश जे की तुम्हाला किती मार्कांसाठी आहे? 10 अशा मार्कांसाठी, 20 मार्कांसाठी आहे. यासाठी 20 मार्कांसाठी दर्जा कोणता असणार? तुमचा 12वीच असणार आहे. उर्वरित जे 3 आहे, गणित म्हणजे अंकगणित प्लस सामान्य ज्ञान आणि प्लस अधिनियम म्हणजे 1888 अधिनियम, यांच्यासाठी तुम्हाला दर्जा जो असणार तो पदवी लेवलचा दर्जा असणार आहे. बघा इथे दिलेला आहे, इथे दिलेलं आहे उच्च माध्यमिक. इथे पदवी परीक्षा दर्जाचा समान राहतील, परंतु मराठी इंग्लिश फक्त काय? उच्च माध्यमिक 12वीच्या लेवलचा असणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढे घेऊन जातो मी. परीक्षा पद्धत कशी आहे? बघा, मराठी भाषा व्याकरण 10 प्रश्न 20 मार्क, इंग्रजी 10 प्रश्न 20 मार्क, सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 मार्क, अंकगणित 15 प्रश्न 30 मार्क, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 50 प्रश्न 100 मार्क. सगळ्यात जास्त वेटेज कुणाला असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 ला आहे. 50% वेटेज यालाच आहे. तुम्ही घाबरू नका, आपल्या विद्यार्थ्यांना फक्त 250 रुपयात, 250 प्लस GST रुपयामध्ये हा एवढा 50% सिलेबस मिळणार आहे. तुम्ही घेऊन टाका, काही काळजी करू नका, लक्षात घ्या. बाकी विद्यार्थ्यांना मात्र सेपरेट बॅच पण अवेलेबल आहे. आणि तुम्हाला वाटलं तर ही सेपरेट अधिनियमची बॅच घ्यायची, सेपरेट अधिनियमची बॅच पण 500 रुपये प्लस GST मध्ये अवेलेबल आहे. आता इथे क्वेश्चन पेपर कोणत्या मीडियम मधून आहे? BMC जर बघितला तर BMC मध्ये तुम्हाला उर्वरित 2 मराठी इंग्लिश व्याकरण लँग्वेजचे पेपर सोडले तर उर्वरित 2 जे आहेत म्हणजे गणित बुद्धिमत्ता आणि GK GS हे मराठीमध्येच असणार आहे. इथे मात्र तुम्हाला काय दिलं बघा, लँग्वेजचे पेपर लँग्वेजमध्ये आहे, बाकीचे उरलेले पेपर मराठी प्लस इंग्लिश दोन्हीही माध्यम मध्ये अवेलेबल असणार आहे. काळजी करायची नाही. 120 मिनिटं वेळ आहे, म्हणजे 100 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे 120 मिनिटांमध्ये, आणि ते असणारे 200 मार्कांसाठी.
बरोबर. त्यानंतर नेहमीप्रमाणे आता जो बदल बीएमसीच्या ऍड मध्ये झालाय तोच बदल इथे पण आहे. ओव्हरऑल तुम्हाला 50% मार्क पाहिजे 90 पैकी, तर आणि तरच तुमचा विचार मेरिटसाठी केला जाईल, अन्यथा केला जाणार नाही. प्रत्येक सब्जेक्टला मार्क पाहिजे का 40% नाही. ओव्हरऑल तुम्हाला 50% मार्क म्हणजे 90 मार्क असेल तर तुमचा मेरिटसाठी विचार केला जाईल, अन्यथा केला जाणार नाही. आता अभ्यासक्रमाबाबत महत्वाचं काय, सामान्य ज्ञान तुम्हाला अभ्यास करताना जो बीएमसीला आहे तोच सिलेबस थोडासा चेंज असेल तरी तो तिथे बीएमसी मध्ये पण मिळेल तुम्हाला, इथे निरीक्षक पदामध्ये इथे पण मिळणार आहे. रेकॉर्ड स्वरूपात हे अवेलेबल आहे. भूगोल, सामायिक इतिहास, आव्हान, स्थानिक वैशिष्ट्य, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विविध प्रकल्प प्रोजेक्ट, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, महानगरपालिका प्राधिकारी यांच्याशी निगडीत प्रश्न तुम्हाला जीएस मध्ये आहे. त्यानंतर इंग्रजी व्याकरण विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून होईल, मराठीची तुम्हाला मराठीतून होईल. सामान्य ज्ञान, अंकगणित, बृहन्मुंबई अधिनियम 1888 हे मात्र तुम्हाला मराठी इंग्लिश मध्ये अवेलेबल असणार आहे. त्यानंतर तुमची इंटरव्ह्यू होणार आहे का, तर इंटरव्ह्यू तुमची होणार नाही. तुमच्या एकूण 200 मार्कांवरती तुमचं मेरिट नुसार डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. आता नॉर्मलायझेशन होणारच नेहमीप्रमाणे, ही ऑनलाईन एक्झाम होणार आहे. कोण घेणार मग एक्झाम, ही टीसीएस ही एक्झाम घेणार आहे. बीएमसी ची पहिली टीसीएस घेते म्हणजे सेकंड वन टीसीएस घेणार आहे. बाकीचं काय ते महत्वाचं आहे, हे समजावून घ्या. काय महत्वाचं आहे, ग्रुप वाईज टायमर सेटर इथे पण असणार आहे. जसं की बीएमसीच्या कार्यकारी सहाय्यकला पण आहे, इथे पण आहे. कसं प्रकारे असणार आहे, ग्रुप लेवल टायमर बघा या पद्धतीने. बघा पहिले मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि अधिनियम 1888. कसे प्रश्न आहे, 2 3 4 3 13, 2 3 4 4 12, 3 2 4 4 12, 3 2 3 4 13. अशा पद्धतीने प्रत्येक 30-30 मिनिटाचे 4 सेट केले. 30-30 मिनिटाचे बीएमसी 25-25 मिनिटाचे, इथे 30-30 मिनिटाचे. 30 मिनिटात 25 प्रश्न म्हणजे पुष्कळसा वेळ. 1 मिनिट आणि 15-20 सेकंद तुम्हाला मिळतात बघा. इथे 25-25 प्रश्न 30-30 मिनिटात तुम्हाला सोडवायचे. नेहमीप्रमाणे हा स्लॉट 30 मिनिटं चालेल. तुम्हाला प्रश्न सोडवायचा असेल किंवा नसेल तरी 30 मिनिटात हेच बघायचं. 30 मिनिटं झाल्यावर शिफ्ट होणार आहे, इकडे शिफ्ट झाले इकडे तिकडे शिफ्ट होता येणार नाही असे टायमर. या संदर्भात टेस्ट सिरीज पण आपल्याकडे अवेलेबल आहे, बाकी कुठे जायची गरज नाही. महाराष्ट्रात तुम्हाला आमच्याकडेच भेटणार आहे, लक्षात घ्या. आणि एकदम प्रॉपर मिळणार आहे, कुठे जायची गरज पडणार नाही. फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. प्रोसेस बघा 20 सप्टेंबर पासून 19 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे 20 दिवस तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रोसेस, 20 नाही 30 दिवस फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे. हे 19 दिवस आणि हे 10 दिवस, 30 दिवस फॉर्म भरायचे. 178 पदांना 30 दिवस आणि 1846 पदांना फक्त 20 दिवस फॉर्म भरला. सवत काय उलट गणित काय कळत नाही. 19-10 म्हणजे हे 20 आणि हे 10, 30 दिवस दिले. कसं काय दिले काय माहिती, चुकलंच त्यांचं. 9 पाहिजे होतं 19 झालंय. फीस तर ठरलेली नेहमीप्रमाणे तुम्हाला इथे ओपनला 1000 भरायचे, कॅटेगरीला 900 भरायचे आणि अनाथ असणाऱ्या उमेदवारांना 900 भरायचे. वस्तू सेवा करासह म्हणजे त्यात जीएसटी इन्क्लुडिंग आहे. त्यानंतर अडचण आल्यास नेहमीप्रमाणे त्यांचे नंबर अवेलेबल आहेच, फक्त आहे उचलत नाही हा भाग वेगळा. 95 13 16 74 43 ह्या नंबरला कॉल करा. याचे मेल आयडी आपल्याकडे आहेच, आपण मेल करू शकतो, करावा लागणार आहे कारण उरलेल्या 4 संवर्गांना टायपिंग सर्टिफिकेट बाबत काही सांगितलंच नाहीये, द्यायला पाहिजे होतं. तो तेवढा एक प्रॉब्लेम सोडला तर बाकी नाही, पण बाकी अनालिसिस चालू आहे. फॉर्म भरताना काळजी घ्या. अजून डॉक्युमेंट कसे लागणार आहे ते सांगतो, फॉर्म कसा भरायचा ते सांगतो, डॉक्युमेंट कोणते लागणार ते सांगतो, डॉक्युमेंट फिलअप करताना काय अडचणी येत आहेत ते पण सांगतो. ते बघितल्याशिवाय फॉर्म भरू नका, घाई करू नका, अभ्यास चालू ठेवा. 10 दिवसांनी फॉर्म भरा. ओके, शेवटच्या टप्प्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. यासाठी इग्नाइट अकॅडमीची सेपरेट बॅच आपण लॉन्च केली 178 पदांसाठीची. 1124 प्लस जीएसटी फी आहे. 23 सप्टेंबर सोमवारपासून बॅच होते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. फक्त रेकॉर्डेड तुम्हाला काय भेटणार आहे, जीकेजीएस रेकॉर्ड स्वरूपात भेटणार आहे. हा मुद्दा नीट हायलाइट करा. अमोल गाडकर सरांचे लेक्चर रेकॉर्ड स्वरूपात अवेलेबल आहे. दोन्ही ठिकाणी बीएमसी कार्यकारी सहाय्यक आणि इथे दोघं ठिकाणी चालतील असे लेक्चर दोन्ही ठिकाणी ठेवलेले आहे. बाकी कुठेच काहीच करायची गरज नाही. पीडीएफ नोट्स पण आहे, टेस्ट सिरीज पण आहे, विषयाला तज्ञ मार्गदर्शक आहे. ही बॅच चालू होती तुमची सोमवारपासून. लगेच जॉईन करा. इग्नाइट अकॅडमीचं हे ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता, कुणाला कॉल पण करायची गरज नाही आहे. आणि जे बीएमसीचे ऑलरेडी आपल्याकडे विद्यार्थ्यांना त्यांना बघा 75% सवलतीमध्ये ही बॅच अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला 250 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे. आणि फक्त ही बॅच कोणाला घ्यायची असेल मुंबई अधिनियम कायद्याची तर त्यांना 500 रुपये प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठीच ही सवलत आहे. लाईव्ह लेक्चर आहे, तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, 10 प्लस टेस्ट आहे, एमसीक्यू प्रॅक्टिस आहे, अनलिमिटेड व्ह्यू आहे. प्रत्येक भर सर ही तुमची सेपरेट बॅच घेणार आहे. अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये टाका, त्याच्यावर उत्तर मी तुम्हाला देतो. याच्याबद्दलची सिरीज येणार आहे. तुमचे फॉर्म कसे भरायचे, डॉक्युमेंट कोणते लागतात, इथे बीएमसी आणि निरीक्षक मध्ये काय फरक आहे हे पण तुम्हाला मी सांगतो. सगळे तुमचे अजून काय प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय फॉर्म भरू नका. आणि जाताना सांगतो काही अडचण असेल तर हा नंबर तुम्हाला मी देऊन ठेवतो, 88 88 25 61 17 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. 88 88 25 61 17 तुम्हाला ते नक्की मदत करतील. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट
नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.